नमस्कार. महाराष्ट्र सरकार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं आणि अनेक महिला सरपंच पदावर विराजमान झाल्या. सरपंच पदावर विराजमान झाल्या, काहींना केल्या गेल्या, पण प्रत्येक सरपंच महिला आपला ठसा उमटवू शकली का, हा एक प्रश्न आहे. पण आज आपण अशा एक सरपंच महिलेशी बोलणार आहोत की जिने स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा या पठारी प्रदेशावरील सरपंच म्हणून कार्यरत असणाऱ्या, त्याचबरोबर लोकपंचायत या सामाजिक संस्थेबरोबरही जोडल्या गेलेल्या आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या पिंपळगाव माथ्याच्या सरपंच सविता सारंगधर पांडे. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे. सरपंच म्हणून पांडे मॅडम खूप छान काम करतायत. त्यांचं नेतृत्व यातनं पुढे आलेलं आहे. सरपंच महिला, खरं तर आपण अनेक ठिकाणी ऐकतो की सरपंच महिला प्रत्यक्षात काम करते का, की तिचे पतीच मागून काम करत असतात किंवा कोणीतरी निर्णय घेत असतं आणि महिला फक्त आरक्षणामुळे त्या पदावर आहे. पण सविता पांडे मॅडम याला अपवाद आहे. आज त्यांच्याच वाटचालीविषयी आपण जाणून घेऊया. मॅडम, सरपंच पदापर्यंतची आपली वाटचाल नेमकी कशी झाली? नमस्कार मॅडम. खरं तर मी 9 मार्च 2021ला सरपंच झाले. त्याआधीची माझी जी वाटचाल होती, मी एका खेडेगावातून आलेली आहे. तर माझं लग्नाआधीचं जे नाव आहे सविता निवृत्ती शिंदे. उक्कडगाव हे माझं माहेर आहे कोपरगाव तालुक्यातील. माझं जे आधीचं शिक्षण जे होतं लग्नाआधीचं ते 9वी पर्यंतच झालेलं होतं. त्याच्यानंतर माझं 3-1 वर्षांनी लग्न झालं आणि मग तिथून पुढं माझा खरा तर प्रवास सुरू झाला. माझे मिस्टर सामाजिक संस्थेत काम करायचे. समाजकार्याची ही मलाही थोडीफार आवड होती, पण इतकं कसं काम करता येईल, महिलांसाठी आपण काम केलं पाहिजे आणि ही सुरुवातीपासून मलाही तळमळ होती. म्हणूनच मी 2004 सालापासून लोकपंचायत या सामाजिक संस्थेत बचत गटाच्या कामाला सुरुवात केली आणि तेव्हापासून माझा हा प्रवास सुरू झाला. त्यामध्ये सुरुवातीला मी बचत गटाचं काम करत होते. महिलांना आरोग्य सेवा मिळाव्या, हमीच्या आरोग्य सेवा, त्या संदर्भात पण काम केलं. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा असेल त्या संदर्भात पण काम केलं. महिलांवरचे अन्याय अत्याचार कमी झाले पाहिजे त्या संदर्भात पण काम केलं. आणि हे सगळं करत असताना मला कुठंतरी कमी जाणवायची की आपलं शिक्षण कमी आहे. म्हणून मी माझ्या शिक्षणाची सुरुवात माझ्या लग्नानंतर मी माझं शिक्षण हे चालूच ठेवलं. मी 12वी केलं, पुढं BA केलं, MA केलं, नंतर मी LLB पण ऍडमिशन घेतलं. पण खरं तर या सगळ्या कामाच्या याच्यामध्ये मला LLB पूर्ण करता नाही आलं. बचत गटाचे जे काही अभ्यासक्रम असतील ते पण मी पूर्ण केले आणि एक महिलांसाठी काम करायचं ही तळमळ माझी होती आणि तेव्हापासूनची जी तळमळ आहे ती आजही माझ्यामध्ये आहेत आणि तेव्हापासूनच माझ्या कामाची सुरुवात झाली. आणि मग जेव्हा बऱ्याचदा गावात असं व्हायचं की ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्यावेळेस लागायच्या तर त्यावेळेस आमच्या सरांना म्हटलं जायचं की तुम्ही पण ग्रामपंचायतीमध्ये सहभाग घ्या, किंवा मला पण म्हटलं जायचं. माझ्या बचत गटाच्या महिलांची पण इच्छा होती आणि तेव्हापासून माझ्याकडे नंतर बाकीचे जे गावातील लोक आहेत तर ते आले आणि ते म्हटले की मॅडम यावेळेस तुम्ही ग्रामपंचायतीचा अर्ज भरा. गावकऱ्यांची इच्छा होती तशी. मग त्यावेळेस त्यांनी माझ्या मिस्टरांना खरं तर हे केलं होतं, पण त्यांनी काही त्याच्यात हे नाही केलं म्हणून इंटरेस्ट नाही दाखवला. मग त्यावेळेस सगळे गावातले लोक मला म्हणायला लागले आणि मी पण असा विचार केला की आपण खूप असं लांबूनच म्हणतो की आपल्याला काम करायचंय, आपण महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, योजना तळागाळात गेल्या पाहिजे, पण प्रत्यक्ष आपण तर ह्या सगळ्या याच्यापासून लांब राहतो. खरं तर मला तुम्हाला हे पण सांगायचं वाटतं, मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती किंवा कुठलाही राजकीय वारसा पण नाही आणि अशा याच्यातनं एक मनात हे पण होते की आपण एवढी सगळी कामं कशा पद्धतीने करू शकू ग्रामपंचायतच्या याच्यात गेल्यानंतर. आणि मग तिथून पुढे ती सगळी ग्रामपंचायतीची प्रक्रिया सुरू झाली. 27 डिसेंबर 2020ला कोविडचा काळ चालू होता, तेव्हा मी निवडणुकीचा अर्ज भरला. निवडणुकीचा अर्ज भरायला पण
मी स्वतःच गेले होते. तिथपासूनच माझी सुरुवात ही सगळी चालू झाली. त्यानंतर जानेवारीमध्ये निवडणुका झाल्या, 21 जानेवारीला. त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागला, मी त्याच्यात विजयी झाले. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यामध्ये सरपंच पदाचं पण हे झालं की निवडणूक लागली. त्याच्यामध्ये पण सरपंच पदाची आमच्या सदस्यांमधून सुरुवात झाली की कोण हे करणार. त्याच्यामध्ये पण अर्ज आले, दोन्ही बाजूंनी अर्ज आले. आणि मग गावाने ठरवलं की माझा अर्ज त्याच्यामध्ये राहिला. आणि 9 फेब्रुवारी 2021 ला मी सरपंच झाले. वा वा वा, छानच. म्हणजे खरं तर बचत गटाच्या माध्यमातून काम सुरू केलं आणि तुमच्या कामाचं रिफ्लेक्शन हे गावाने पाहिलं की या व्यक्तीमध्ये नेतृत्व गुण आहेत. महिलांसाठी ही व्यक्ती जर काम करते तर गावासाठी नक्कीच काम करू शकेल. ते तुम्ही स्वतःला बचत गटाच्या माध्यमातून मॅडम प्रूव्ह केलं. हो, त्यामुळे गावकऱ्यांना असं वाटलं की अशी सरपंच आपल्याला हवी, नाही का? आणि ते झालं. खरं तर मॅडम 2021 ला म्हणजे हा टप्पा काही छोटा नव्हता. तुम्ही 2004 पासून 9 पासून कामाला सुरुवात करणं आणि जवळजवळ हा एक 15-20 वर्षांचा मोठा कालखंड होता. आणि नंतर तुम्ही सरपंच पद जेव्हा हे स्वीकारलं किंवा झालात, गावापुढे काय म्हणजे तुमच्यापुढे काय समस्या होत्या नेमक्या त्यावेळेस? अनेक समस्या असतात की आता सरपंच आणि लोकांच्या अपेक्षा असतात की ह्या सरपंचाने हे करावं, तर नेमक्या समस्या काय होत्या तेव्हा? समस्या जर म्हटलं, खरं तर 2021 ला जेव्हा मी सरपंच झाले आणि माझी पहिलीच मीटिंग ग्रामपंचायतची होती, मासिक मीटिंग जी आपली असते, तर त्यावेळेसच माझी मासिक मीटिंग सुरू झाली. आणि एकदम पहिलाच प्रश्न आला की माझे जे ग्रामपंचायतचे कर्मचारी होते की मॅडम, आपल्याला गावात जे नळाने पाणी देतो ते बंद करावं लागेल. एकदम मला तेव्हाच प्रश्न पडला की बंद करावं लागेल म्हणजे काय? तर ते मला बोलले की मॅडम, हा मार्च महिना आहे, आम्ही 12 वर्षापासून असंच करतो. नळाने पाणी देणारं जे आहे ते मार्च एप्रिल मे मध्ये बंद करतो. लोक पाणी ओढून आणतात आणि त्यामुळं ते आपल्याला पण आता तुम्हाला पण बंदच करावं लागेल. आता एका दिवसात तर काही आपण लगेच सरपंच म्हणल्यानंतर 12 वर्षाचा जे काही निर्णय आहे ते बदलू नाही शकत. मला पण त्या सगळ्यांच्या मतानुसार निर्णय घ्यावा लागला आणि गावात नळाने देणारं जे पाणी आहे तर ते बंद करावं लागलं की लोक ओढून आणतील. पण त्या दिवसापासून माझ्या मनात जी खंत होती की आपण पाण्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणूनच मला जे तुम्ही आता प्रश्न विचारला की समस्या काय, तर माझ्या गावात पहिली समस्या होती पाणी टंचाई. दुसरी होती स्थलांतर, कारण गावात माझं डोंगरावर गाव आहेत, त्याच्यामुळं लोक रोजगार कमी असल्यामुळं स्थलांतर होतं. त्याच्यानंतर बाकी जी होती की बसची कमतरता, की अनियमितपणे बस यायची, किंवा बाकीच्या ज्या सरकारी कर्मचारी जे आहेत, मग उपकेंद्रातले डॉक्टर असतील किंवा इतर पण सोयी सुविधा आहेत, तर त्याचा पण प्रश्न यायचा. किती बेसिक प्रश्न होते ना मॅडम. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली तरी हे प्रश्न गावात सुटले नव्हते. हो, असे म्हणजे पाणी टंचाई तर मला तेव्हापासूनच खरं मी पाण्यावर काम करायचं ठरवलं आणि ती माझी खरी 2021 पासून पाण्यासाठीचा संघर्ष हा सुरू झाला. आणि मग मी तेव्हापासूनच विचार केला की आपण याच्यावर काम करायलाच पाहिजे. म्हणून मी पहिलं काम जे केलं ते जलसंधारण. वा. म्हणजे मग जलसंधारणमध्ये बऱ्याचदा आपल्याला कुठलंही काम करायचं असेल तर खूप अनेक अडचणी येतात. निधी कुठून आणायचा, काय करायचं, त्याची जी कमतरता असते. तर मग मी जलसंधारण या कामासाठी, शासकीय यंत्रणा पण असतात पण बऱ्याचदा खूप अडचणी पण येत असतात. म्हणून मी ज्या CSR असेल कंपन्यांचा, ज्या वेगवेगळ्या कंपन्या असतील, त्यांच्या CSR मधून आपल्याला कसं काम करता येईल म्हणून क्रॉम्प्टन कंपनी असेल, वनराई संस्था असेल, लोकपंचायत असेल, पाणी फाउंडेशन असेल, वॉटर असेल, ह्या सर्व संस्थांच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात CSR मधून जलसंधारणाची कामं केली. म्हणजे समस्या तुमच्या पुढे आधी पाण्याची समस्या होती. या व्यतिरिक्त अजून काय काम? व्यसनाधीनता पण होती की गावामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण पण होतं. मी म्हणत नाही की 100% व्यसनाधीनता कमी झाली आणि ती लगेचच होईल असंही मला वाटत नाही, पण त्यासाठी नक्कीच माझ्या गावातल्या महिलांनी, युवकांनी त्यासाठी प्रयत्न केला. माझी ग्रामपंचायतची जी सदस्य टीम असतील, ग्रामसेवक असतील, गावातील महिला असतील, युवक असतील, याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की दारू ही कचऱ्यासारखी असते, जसं घरातील कचरा काढावा लागतो तसं मला वाटतं. आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न हे माझे चालू आहेत, इथून पुढेही चालू असतील. खूप मोठा प्रश्न आहे, कारण तुम्ही किती एकीकडे विकास केला, शिक्षणासाठी केलं किंवा
जर व्यसनच संपत नसेल तर मग ते घरही आनंदी राहू शकत नाही, पर्यायी गावही आनंदी राहू शकत नाही. हा लढा तुमचा आहे आणि तो चालू राहणार आहे अजून निश्चितपणे. आणि दुसरं जे आहेत की रोजगार. हो. तर मला असं वाटत होतं की पहिल्यापासून माझ्या ज्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी गावातच कसा रोजगार तयार करता येईल आपल्याला, त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. म्हणून मग कायमस्वरूपी तर लगेच होत नाही, पण त्याच्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते आम्ही करतोय. तर माझ्या सगळ्या टीमनी असेल ग्रामपंचायतच्या, आम्ही वेगवेगळ्या CSR फंडामधून त्यांना मशीन मिळवून दिल्या. शेवई मशीन असेल किंवा इतर मिरची कांडप असेल, ज्याच्यामधून त्यांची उपजीविका आहे ती कशी भागू शकेल. त्याच्यानंतर गावात आम्ही गावरान बीज बँक केली की जे जुनं वाण आहे ते संवर्धन केलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे, चांगलं आरोग्य आपल्याला मिळालं पाहिजे. हे महिलांच्या संदर्भात आम्ही करतो. गावामध्ये आम्ही 25 परसबागा केल्या. कोविडच्या काळात आपण बघतो की इतकं सगळं आपल्याला त्रास झाला त्या काळात. साधं आपण बाहेर पडायचो नाही, भाजीपाला आणण्यासाठी असेल हे असेल. पण मला सांगायला विशेष आनंद होतो की माझ्या गावात कोविडच्या काळामध्ये घरचा जो भाजीपाला आहे तो आमच्या महिलांनी पिकवलेला होता, सेंद्रिय भाजीपाला, गावरान वाण. आणि त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचं गावात कोविडच्या काळामध्ये कुणालाही त्रास झालेला नाही किंवा कुणीही दगावलेलं नाहीत. ही पण गोष्ट म्हणजे त्यांना बाहेर पडायलाच लागलं नाही ह्या सगळ्या जीवन आवश्यक गोष्टी. ही पण गोष्ट आहे. खूपच छान. म्हणजे गावात एखाद्या महिलेने ठरवलं तर बदल करता येऊ शकतो. गावकऱ्यांचं सहकार्य पण यासाठी तुम्हाला होतं, महत्वाचं, तेही खूप महत्वाचं आहे. ग्रामपंचायतीसाठी जो काही निधी येतो सरकारकडनं त्याचा व्यवस्थित वापर होतो ह्या योजनांसाठी सगळा. मला असं वाटतं की लोकसहभाग आणि तुमची ग्रामपंचायत टीम हे जर सर्वजण बरोबर असतील, तुम्ही पारदर्शकपणे जर सर्वांना सांगितलं तर नक्कीच गावाचा विकास होऊ शकतो. बऱ्याचदा असं होतं की विरोध असतो म्हणून आपण खूप ठिकाणी सांगितलंच जात नाही की खूप गोष्टी हे करून ठेवल्या जातात. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जितकं पारदर्शकपणे काम कराल, जितकं लोकांसमोर मांडाल, तर तेवढं लोकांना पण आपण सांगितलं पाहिजे, त्यांचा पण अधिकार आहेत. त्यामुळं ते तितकं सोपं जातं काम करताना. आणि त्यामुळं आम्ही आमच्या मासिक मिटिंगा असतील, ग्रामसभा असतील किंवा इतर जे असेल त्याच्यामध्ये सांगतो या पद्धतीने. मॅडम, बऱ्याचदा असं म्हणतात की महिला सरपंच ह्या घरी बसतात आणि त्यांचे पती राज हे तिथे राज करत असतात खुर्चीवर बसून, आणि ती महिला फक्त सहीपुरती ती असते. आपल्या बाबतीत असं नाहीये. आपण रोज ग्रामपंचायत मध्ये जाणं, ग्रामसभा अगदी काय म्हणूयात व्यवस्थित रित्या ते प्रश्न हँडल करणं हे सगळं आपण करतात. तुमचं नेतृत्व आहे याच्यामध्ये. या व्यतिरिक्त अजून एक समाजासाठीचं नेतृत्व म्हणून अजून एक वेगळं कार्य काय आहे तुमचं? खरं तर तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. सरपंच पती याच्यामध्ये मी फक्त 2 मिनिटं सांगू शकते की माझी सुरुवात जेव्हा कामाची झाली तर माझ्याही बाबतीत सुरुवातीला लोकांना असं वाटलं होतं की माझे मिस्टरच कारभार करतील. पण मला आठवतं पहिला दिवस माझ्या सरपंच पदाचा जो होता, मी जेव्हा कारभार हाती घेतला, पहिल्या दिवसानंतर जेव्हा माझे मिस्टर त्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये आले असतील, पण त्याच्यानंतर कुठल्याही याच्यात मला त्यांनी कामात सपोर्ट केला पण हस्तक्षेप कधीच केला नाही. मी हे आवर्जून सांगेल आणि मी पण करू दिलं नाही. विशेषतः हे सरपंच पद जे आहे ते मला संविधानाने दिलेलं आहे, कायद्याने मिळालेलं आहे, लोकांनी विश्वासाने दिलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ते काम मी केलं पाहिजे, मी स्वतः केलं पाहिजे, तर त्याचा मला आनंद जास्त मिळतो. म्हणजे मी इतर महिलांना पण हे सांगू शकेल, सरपंच ज्या आहेत, तुम्ही जेव्हा स्वतः, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की बाईला काही समजत नाही, असं नाहीये. तिला जर तुम्ही संधी दिली, तिला जर करू दिलं, ती सुद्धा तेवढी नेतृत्व तिच्याकडे असतात, तिच्याकडे सुद्धा त्या कला असतात, ती करू शकते, धाडसीपणे निर्णय पण घेऊ शकते. तिला कुटुंबाने, गावाने, बाकी सदस्य टीमने सपोर्ट करा, पण इंटरफेअर नका करू की तिला हे जमत नाही असं नका करू. ती करू शकते हे मला असं वाटतं. आणि मला माझ्या मिस्टरांनी पण मला सपोर्ट केला पण इंटरफेअर केलं नाही. मला सुरुवातीला मलाही असं वाटायचं इतर महिलांसारखं की ग्रामसभा असेल तर माझ्या मिस्टरांनी यावं, असं मलाही वाटायचं, सर्वसामान्य ज्यांना असं वाटतं तसं. पण मला असं लक्षात आलं ते जेव्हा यायचे तर मग सुरुवातीला 1-2 मीटिंगला पण ते आलेत, पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की अरे आपण जर आपल्या मिस्टरांना मीटिंगला नेलं तर बाकी सरपंच, सॉरी, इतर जे सदस्य महिला आहे त्यांचे पण मिस्टर येतात. पण मी पहिल्यापासून हे ठेवलं की खुर्चीवर बसताना माझ्या ज्या ग्रामपंचायत सदस्य असतील त्याच महिला बसतील.
वा वा. आणि मी स्वतः त्यांना जाणीवपूर्वक त्या स्वतः तुमचं पद आहे, तुम्ही सदस्य आहात, तुम्हाला गावाने निवडून दिलेलं आहे, तुम्ही स्वतःच हे केलं पाहिजे सुरुवातीपासून. माझे मिस्टर नाही ना तर तुमचे पण यायचे नाही. मासिक मीटिंगमध्ये आमच्या कोणाचेही मिस्टर नसतात आणि सगळ्या मिटिंगा ज्या आहेत त्या आमची 7 जणांची टीम आहे. तर आम्ही 4 महिला आहोत, 3 पुरुष आहेत आमच्या याच्यामध्ये. उपसरपंच पुरुष आहेत, पण आम्ही सर्व निर्णय सगळ्यांच्या मतानुसार घेतो. खरंच छान आहे. म्हणजे हे तुम्ही आता जे म्हणालात ना की ज्या सदस्य महिला आहेत आणि सरपंच महिला त्यांच्या पतीने काही यायचं नाही तिथे, हा काय म्हणतो पुरुष युगोला धक्का लावलाय तुम्ही खरं तर. आणि दाखवून दिलं की येस हे पद आमच्यासाठी, आम्ही ह्या पदावर आहोत तर आम्ही काम करणार आहे. हे तसं सोपं नाहीये पुरुष युगोला धक्का लावणं. आणि तो कारण हेच पुरुष नंतर विरोध करायला लागतात. स्त्रियांना वेळ कसा मिळणार नाही कामासाठी, ते बाहेर कशा पडणार नाही, अशा अनेक अडचणी मध्ये आणल्या तर सगळेच पुरुष असं करतात असं आपल्याला म्हणायचं नाही, पण बऱ्याच अंशी असं होतं. कारण पुरुष प्रधान संस्कृतीचा स्वीकार आपण केलेला आहे. त्याच्यामुळे ते काम करणं इतकंसं सोपं नाही. तुम्हाला अनेक अडचणींना अर्थात त्याला सामोरं जावं लागणार असणार आहे. पण मला वाटतं तुम्ही ट्रेनिंग पण काहीतरी देता. हो, त्याच्यामध्ये मी जेव्हा लोकपंचायत संस्थेमध्ये काम करत होते तर त्यामुळे मी 2004 सालापासून काम करते. एक महिलांच्या सोबत कामाची मला आवड होती. सुरुवातीपासून लिंग समानता असेल, मासिक पाळीतील बदल असेल, शारीरिक बदल, मानसिक बदल असेल, याच्यावर पण बऱ्याचदा महिलांसोबतचे किंवा किशोरी मुलींसोबतचे जे ट्रेनिंग्स आहेत ते आम्ही घ्यायचो. त्यानंतर आरोग्य सेवा हमीच्या ज्या लोकांना मिळाव्यात यासोबत पण आम्ही वेगवेगळे ट्रेनिंग घेतलेले आहेत. मी लोकपंचायतच्या माध्यमातून 10 गावात काम करत होते. माझ्याकडे 40 बचत गट होते आणि या बचत गटाच्या माध्यमातून मी त्या 10 गावांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि मला आत्ता विशेषतः सांगायला आनंद होतो हे सगळ्या कामामधून माझ्या सरपंच पदाच्या. तर मला यशोदाने सरपंच जे ट्रेनिंग्स असतं त्याच्यामध्ये पण ते मला आता बोलवतात. जे मी सरपंच म्हणून स्वतः काम करते तर ते मी इतर महिलांना पण सांगितलं पाहिजे. म्हणून आता गेल्या 8 महिन्यापासून मी यशोदाचे जे ट्रेनिंग्स असतात त्याच्यात इतर सरपंचांना पण ट्रेनिंग देण्यासाठी. यशोदा म्हणजे भारतीय किंवा महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी एक प्रशिक्षण देणारी संस्था आहे, एक मोठी संस्था आहे. मोठी संस्था. त्या माध्यमातून आपण महिला सरपंचांना ट्रेनिंग देतो. किती छान. आणि विशेषतः ह्या सगळ्या कामामध्ये जसं मला गावाचा सपोर्ट मिळाला तसं मला आनंद होतो की मला लोकपंचायत या संस्थेचा मोठा सपोर्ट मिळालेला आहे. म्हणजे सुरुवातच लोकपंचायत पासून माझी झाली. हे मी आजही तितकीच अभिमानाने सांगते, कारण माझा खंबीर पाठिंबा लोकपंचायत आहे. जसं गाव आहे तसंच लोकपंचायत पण आहेत. अगदी अगदी. आता तुमच्या या कार्याला 3.5 वर्ष आपण या पदावर आहात, अजून 1.5 वर्ष बाकी आहे. असे भविष्याची काय योजना, काय तुमचे फ्युचर प्लॅन्स म्हणूयात की मला हे करायचं राहिले अजून आणि हे आता मला करायचंय? खरं तर 3.5 वर्ष जो काळ आहे तो तसा सरपंच म्हटल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की गावाला आपल्याकडनं खूप अपेक्षा असतात. तसंच माझ्याही बाबतीत होत्या, कारण आम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे ह्या गावाच्या अपेक्षा होत्या. त्याच्यामुळं आपण किती काम केलं, किती करत असलो तरी वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या अपेक्षा ह्या गावाच्या असतात. त्यामुळं आणि त्या माझ्या पण आहेत की माझ्याकडनं महिलांसंदर्भात शाश्वत उपजीविका असेल, जेणेकरून स्थलांतर होणार नाही रोजगारासाठी. माझ्याकडे गावात आजही मला हे खरं तर खेद वाटतो सांगायला, मी अनेक वेळा पाठपुरावा केला मोबाईल टावरसाठी. वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क केला, वेगवेगळ्या कंपन्यांना केला, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना केला, नगरपर्यंत केला, मंत्रालयापर्यंत केला, पण अजूनही पण गावात रेंजचा प्रश्न माझा सुटलेला नाहीये. मोबाईल टॉवर आलेले नाहीये. तर तो एक प्रश्न मला असं वाटतं, ते मला आव्हान वाटतं. किंवा अजून पण ज्या सोयी सुविधा आहेत, म्हणजे बऱ्याचदा भौतिक सुविधा आपण करतो पण मनाचा विकास करायला पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं. त्या बाबतीत पण मला अजून पुढील काळामध्ये शाळा असेल त्याच्यात अजून डिजिटल कसं करता येईल, मुलांच्या संदर्भात वेगवेगळे काही युवकांसाठी कसं काही काम करता येईल, की जेणेकरून ह्या सगळ्या याच्यामध्ये ह्या गोष्टी पण काम करत असताना अजून राहिलेल्या आहेत त्या मला करायच्या आहेत. आणि आजही पण जरी मी म्हटलं की पाणी प्रश्न जो आहे गावात पाणी टंचाई कमी झाली, पण तरी ज्या काही उंचावर वाड्या वस्त्या आहेत, काही अशा वाड्या वस्त्या ठिकाणं आहेत की जिथपर्यंत अजून पाणी पोचवायचं आहे. जसं जलजीवन मिशन आपण म्हणतोय पण अजून त्याचं पण काम पूर्ण झालेलं नाहीये. तर अजून ह्या सगळ्या गोष्टी पण आव्हानं आहेत, ही पण करायची आहेत. जरी तुम्ही
3.5 वर्षात, जसं भास्करराव पेरे पाटील म्हणतात हो. की मला 20 वर्षामध्ये मी सरपंच असून पण ग्रामपंचायत मला अजून काही गोष्टी अभ्यास हे करायचा आहे, तसं मला असं वाटतं की सरपंच पद इतकं सोपं नाही. तुम्हाला खूप सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो त्याच्यामध्ये. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये या 3.5 वर्ष जरी मला पूर्ण झालेली असेल, त्याच्यामध्ये काही गोष्टी माझ्याकडनं ज्या राहिलेल्या आहेत तर त्या मी ह्या 1.5 वर्षामध्ये नक्कीच प्रयत्न करेल. आणि असं पण नाही की मी 5 वर्ष सरपंच आहेत पुढे मी करणार नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे. मला मनापासून असं वाटतं की जरी हे पद असो नसो, जे काही कामं राहिलेले असेल ते मी भविष्यात पण करेल. आता आपण हे सगळे कामांचा उल्लेख केलाच आहे. कामांचा आवाका तसा मोठा असतो, जरी सरपंच पद वाटत असेल एका गावापुरतं, पण आपण अनेक विकासाची ही कामं केलेली आहेत. आणि याची एक पावती म्हणून आपल्याला मला वाटतं अनेक ठिकाणावरून अनेक संस्थांचे पुरस्कारही मिळालेले आहेत. तर मला वाटतं त्या पुरस्कारांविषयी आपल्याकडनंच जास्त माहिती मिळाली तर बरं होईल. खरं तर मॅडम मला यामध्ये जलसंधारण या कामामध्ये खूप खरं तर वेगवेगळ्या संस्थांची मदत झालेली आहे. त्यामुळं मला जलसंधारण काम असेल किंवा आदर्श शाळा असेल, लाईव्हलीहूड असेल, या संदर्भात जे काही गावात काम झालं त्याच्यामध्ये जलसंधारणामध्ये आमच्याकडं 52 शेतकऱ्यांना शेततळी मिळाले. आणि आज जे गाव पाणी टंचाई होती तर त्या गावामध्ये एक शेततळ्याची जी पाण्याची क्षमता आहे 17 लाख लिटर पाणी त्यात मॅडम बसतं. तर त्यामुळं पाणीदार गावामुळं मला तर क्रॉम्प्टन कंपनी जी आहे, ज्यांनी आम्हाला CSR दिला होता, तर त्या कंपनीने आमच्या गावाची दखल घेतली आणि त्यांच्या वार्षिक रिपोर्ट जो असतो त्याच्यामध्ये आमच्या कामाची नोंद केली. त्याच्यामध्ये वृक्षारोपण पण आम्ही गावात 36 शेतकऱ्यांना 5000 केशर आंबा आम्ही दिलेला होता. तर ती पण त्या कामाची नोंद त्याच्यामध्ये झाली. त्यामुळे त्या कंपनीने आम्हाला गौरव केला. दुसरी गोष्ट लोकमतचा सरपंच अवॉर्ड असतो, तर त्याच्यामध्ये राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड पण मला सरपंच म्हणून, म्हणजे मला म्हणण्यापेक्षा माझ्या गावाला मिळाला. वा, प्रसार माध्यमांनी जे आहेत त्यांनी दखल घेतली तुमच्या कामात. त्याच्यामध्ये राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड असेल, जिल्हास्तरीय सरपंच अवॉर्ड असेल, हे मला 2024 मध्ये मिळालेले आहे. त्याचप्रमाणे प्रियदर्शनी फाउंडेशन मुंबई जे आहे त्यांच्याकडनं समाजभूषण पुरस्कार हा मला मिळालेला होता. आणि त्याचप्रमाणे एकविरा फाउंडेशन जे आहे त्यांनी पण माझ्या कामाची दखल घेतलेली होती. आणि या सगळ्या कामाबरोबरच आपल्याला हे काम करत असताना जे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यांचाही खूप मोठा सहभाग असतो. आणि मला बऱ्याचदा विशेष याचं वाटतं की या सगळ्या कामामध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला मदत मिळत नाही, पण मला असं नक्की वाटतं की आपण स्वतः जाऊन जर काम केलं आणि स्वतः अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर अधिकारी नक्कीच मदत करतात. यामध्ये पंचायत समितीचे माननीय गट विकास अधिकारी नागणे साहेब असतील, यांनी सुद्धा मला संगमनेर पंचायत समितीचे यांनी सुद्धा या सगळ्या कामामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि जिल्हा परिषदच्या पातळीवर सुद्धा वेगवेगळे अधिकारी असतील, मी कुठल्याही कामाबद्दल गेले, मला महिला म्हणून या कामात नाकारलेले नाहीये की एक आपण जर स्वतः सक्षमपणे काम केलं तर मला हे बाकी सरपंचांना पण सांगावीशी वाटतं की तुम्ही स्वतः कुठली फाईल घेऊन गेला, तुम्ही त्याचा अभ्यास जर केला तर नक्कीच तुम्हाला मदत भेटते. तर या सगळ्या कामामध्ये मला अशा पद्धतीने जलसंधारण, महिलांचं आरोग्य, उपजीविका, आदर्श शाळा या सगळ्या कामांबद्दल ही सगळी पुरस्कार मिळालेले आहे. अजूनही मिळणार आहेत, अजून तुम्हाला अनेक पुरस्कार पुरस्कार म्हणून जे आहे तर आपण त्यासाठीच काम हे म्हणजे आपण नाही तसं हे करत, पण एक कामाची पावती असते, कौतुक म्हणून जे आहे ती गावाला पण चांगलं वाटतं. आणि त्याच्यामध्ये लोकमत सरपंच अवॉर्ड मधून आमच्या गावाला 25 लाखाचं बक्षीस पण जाहीर झालेलं होतं. किती छान नावभूषण आहे की एका महिला सरपंचाच्या कामामुळे गावाचं नाव होतं ना मॅडम, गावाचं नाव होतं, गावाची ओळख होते. आणि बरेचदा एक डोंगराळ भागात माझं गाव असल्यामुळे गेल्या 20-1 वर्षापासून जे गाव आज पुढे आले, म्हणजे मी म्हणत नाही की मी सरपंच म्हणूनच ते आले, पण एक गावाचा विश्वास, ग्रामपंचायत टीम, गावातील लोक, ग्रामस्थ, शाळा, म्हणजे सर्वच बाबतीमध्ये की महिला, म्हणजे कुठली एक व्यक्ती एक जण नाही हे करू शकत, तर सर्वजण तुमच्या सोबत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांमुळे आज आमचं गाव पंचायत समिती संगमनेर असेल, जिल्हा परिषद असेल, वेगवेगळ्या ठिकाणी आज आमच्या गावाचं नाव येतं. आणि त्याचा मला नक्कीच अभिमान वाटतो की आपण एक समाजासाठी देणं लागतो आणि ते आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. किती छान. खरं तर सरपंच म्हणून काम करायला खूप मोठा स्कोप आहे, व्याप्ती आहे खूप मोठी.
तसं सगळ्या महिला सरपंच आहेत. आरक्षणामुळे खरं तर सरपंच पद तसं खुलं झालंय, तर त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि नंतर अशी वेळ यायला हवी ना मॅडम, की आरक्षण नाही, आता ओपन मधून जरी तू आलीस, खुल्या गटातून आलीस तरी तुला निवडून येणार आहे. इतकं काम महिलांकडनं होणं अपेक्षित आहे. आणि प्रशासनाचं तर सहकार्य असतंच, पण गांधीजींच्या स्वप्नात जे आपण म्हणतो ना, की खेड्यांचा भारत, खेड्याकडे चला, आपल्यासारखं असं जर सुंदर आणि छान विकास होणारा आणि सुविधायुक्त खेड असेल तर स्थलांतराचे प्रश्न पण थांबतील, हे प्रश्न सुटतात. आणि गावाविषयीची आत्मीयता, माझं गाव, तुम्ही जसं म्हणता की माझं गाव आहे, ते त्याच्याविषयी वाटणारं प्रेम, आपुलकी निश्चितपणे वाढते. गावात असंख्य प्रश्न असतात. खरं तर स्वच्छतेचा प्रश्न असतो, बाग बगीचे असते, सुशोभीकरण असतं, पाण्याचा तर प्रश्न आहेच आहे. सगळ्या स्तरावरती महिला असतील, युवक असतील, वृद्ध असतील, ह्या सगळ्या स्तरावरती खूप काम करावं लागतं. आणि सुंदर खेडी, सुंदर गाव असेल तर भारत सुंदर व्हायला फार वेळ लागत नाही. म्हणून महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की खेड्यांकडे चला आणि खेडी सुंदर बनवा. आणि तुम्ही एक सरपंच म्हणून असं सुंदर खेड बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. हा अभिमान आहे आम्हाला तुमचा. तुमच्या कार्याला अनेक अनेक शुभेच्छा. पण मला वाटतं या मुलाखतीचा शेवट आपण मला वाटतं बऱ्याच ठिकाणी समतेची गाणी आणि या सगळं मी तुम्हाला पाहिलंय बऱ्याच वेळा तुम्ही या चळवळीच्या माध्यमातून अशी गाणी किंवा काय म्हणूया त्याला प्रबोधनपर गाणी असं म्हणतात. तर तुमच्याच एक प्रबोधनपर गाण्याने आपण याचा शेवट करूयात. नक्कीच. फक्त त्याआधी मला एक सांगावंशी वाटतं की माझ्या ज्या सरपंच मैत्रिणी ज्या असतील तर त्या सर्व सरपंच मैत्रिणींना मी हे सांगू इच्छिते की आपण स्वतः कामं करा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. स्वतः कामं केल्याचा आनंद हा वेगळीच असतो. आणि सपोर्ट तुम्ही नक्की घ्या सगळ्यांचा, पण ही कामं स्वतः करा, हे मी या मुलाखतीच्या निमित्ताने सांगू इच्छिते. आणि मी बऱ्याचदा कुठल्याही कार्यक्रमात गेले की वेगवेगळे गीतही म्हणत असते. तर मला आज खरं तर तुम्ही खूप छान संधी या निमित्ताने दिली. तर मी कवी शंतनू कांबळे जे आहेत त्यांचं समतेच्या वाटेनं तू यावं हे गीताच्या 2 वळी म्हणते. समतेच्या वाटेनं, समतेच्या वाटेनं तू खणकावित पैंजण यावं, तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं, तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं. शेतात रानात जिथं घामान भिजली धरती, हिरव्या पिकावरती जिथं रागू होडोलाती, त्या सरी सरीतून घाम अत्तर लेऊन यावं, तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं, तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं. अन्यायाविरुद्ध जिथं मोठी होवाळाल्या, युल्या शाया चिमण्या जिथं घारीशी भिडाल्या, त्या युद्धभूमीतून रक्तचंदन लेऊन यावं, तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं, तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं. सुंदर सुंदर, फारच छान. दुसरं एक कडवं आहे ते मला आजच्या ह्या मुलाखतीत म्हणावंशी वाटतं. जरूर. मोजता येत नाही जगाच्या आमापान, मोजता येत नाही जगाच्या आमापान, असं शिक्षण दिलं ग सावित्रीबाई फुलेनं, असं शिक्षण दिलं ग सावित्रीबाई फुलेनं. एक वागण एक राग दूर नाही दिल्ली, महिलांनो हाती घ्या ग सत्तेची किल्ली, महिलांनो हाती घ्या ग सत्तेची किल्ली. मोजता येत नाही जगाच्या आमापान, मोजता येत नाही जगाच्या आमापान, असं शिक्षण दिलं ग सावित्रीबाई फुलेनं, असं शिक्षण दिलं ग सावित्रीबाई फुलेनं. छान. सावित्रीबाई फुलेंना वंदन करून
तुमच्या कार्याला शुभेच्छा देते. आपण इथे वेळ काढून आमच्याशी बोललात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुमचे पण खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू.